किरीट सोमय्या यांच्या संदर्भातली एक अत्यंत पुढची महत्त्वाची बातमी येते। किरीट सोमय्या सिल्लोड इथं पोहोचले। त्यांच्या पुढाकारामुळे सिल्लोडमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। किरीट सोमय्या यांनी या निमित्तानं स्थानिक पोलीस आयुक्तांची भेटही घेतली आणि संभाजीनगरच्या उपायुक्तांना भेटून त्यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्या अनेकांवर कारवाईची मागणी केली। त्याच्यानुसार 196 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। जे बोगस अपात्र बांगलादेशी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे। आज सकाळी मी सिल्लोडला गेलो होतो। तिथे 196 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचबरोबर 386 लोकांचे त्यांनी फक्त आधार कार्डच्या आधारावर फसवणूक करून जन्म प्रमाणपत्र मिळवले होते, तेही रद्द करण्यात आले आहे।